बारामतीकर आणि अजित पवार यांचं नातं सर्वश्रुत आहे. या नात्याची साक्ष देणारी एक मोठी बातमी बारामतीतून समोर येते. बारामतीमध्ये आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 15 फुटी भव्य पुतळा उभारला जाणार आहे. तिरंगा चौकात उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि अजित पवारांच्या कार्याचा गौरव करणारा एक भव्य प्रकल्प साकारला जातोय. शहरातील तिरंगा चौकात लवकरच अजित पवारांचा 15 फुटी ब्रॉन्झचा पुतळा उभारला जाणार आहे. यामध्ये 10 फूट उंच पुतळा आणि त्याला आधार देणारा 5 फुटांचा चौथरा अशा एकूण 15 फुटी उंचीच्या या पुतळ्यामुळे तिरंगा चौकाचं स्वरूप पालटणार आहे. केवळ पुतळाच नाही तर पवारांच्या राजकीय प्रवासाची दुर्मिळ छायाचित्र भावी पिढीला पाहता यावीत यासाठी नटराज नाट्य कला दालनात एक खास म्युझियम देखील उभारलं जाणार आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 22 जुलैला या पुतळ्याचं अनावरण आणि अजित महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती नटराज कला दालनाचे प्रमुख किरण गुजर यांनी दिली आहे. पाहूयात. नटराज मंडळाने निर्णय घेतलाय की आपण अजित कला दालन असं नाव आम्ही दिलेलं आहे. त्याचप्रमाणे हा जो चौक आहे या चौकाला आपलं तिरंगा सर्कल नाव आहे की जे दादानी स्वतः ठेवलं होतं. तर माझी आजच्या निमित्ताने मागणी आहे की अजित तिरंगा सर्कल असं साधारणपणे याचं नामकरण करावं अशी आम्ही विनंती सक्षम प्राधिकरणाला करणार आहोत. नटराज कला दालनामधील वरचा जो मजला आहे त्याच्यामध्ये दादांच्या छायाचित्रांचं कायमस्वरूपी प्रदर्शन या ठिकाणी असावं अशी संकल्पनेला या ठिकाणी चर्चा होती आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की दादांच्या सगळे लहानपणापासून आतापर्यंतचे फोटोग्राफ्सचं या ठिकाणी संकलन आणि नागरिकांकरता कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवायचंय. त्यांचा आवडता विषय म्हणजे राष्ट्रध्वज 30 मीटरचा. त्याच ठिकाणी दादांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी साधारणपणे माझी इच्छा होती. म्हणून आम्ही घेतला की दादांचा 10 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा या ठिकाणी आमची जी नटराजची प्रतिमा आहे त्या ठिकाणी उभा राहावा आणि दादांच्या वाढदिवस जो असतो 22 जुलैला तर दादांच्या नावाने अजित लोककला महोत्सव हा इथून पुढे दरवर्षी 3 दिवसाचा भरवला जाणार आहे. आणि त्या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या पारंपरिक लोककला सादर होऊन दरवर्षी एका लोककलावंताला अजित गौरव पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. साधारणपणे त्याचं आता काम चालू आहे ते कलकत्त्यामध्ये. प्राथमिक ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही डिझाईन्स आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही करेक्शन्स आणि सूचना सगळ्या मंडळींशी सहकार्याशी दाखवून करण्याचं काम चालू आहे ते आपण करतोय. तर हा ब्रॉन्झचा पुतळा 10 फूट उंचीचा आणि खाली 5 फूट चौथरा असा केला तर 15 फूटमध्ये आणि 1.5 ते 2 टन वजन साधारणपणे त्याचं राहील. त्याच्या अनुषंगाने स्ट्रक्चरलच्या लोकांशी आता कॉन्टॅक्ट चालू आहे. त्याचं डिझायनिंग 2 दिवसात आल्यानंतर शासनाच्या विविध मान्यता घेण्याचं काम कला संचालनाचं आपण करतो आहोत. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.